नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत। आपण आरोग्य विभागाची तांत्रिक डायरी बघतो आहोत आणि यामधून आपल्याला 5000 प्लस वन लाइनर जी प्रश्न आहेत त्यांचा सराव करायचा आहे। आज आपण या ठिकाणी भाग 2 बघणार आहोत। लेखक विकास शिंदाळकर, तेजस करपे आणि सचिन कुरुंद यांनी लिहिलेलं विजयपथ पब्लिकेशनचं हे पुस्तक, यावरील आपण लेक्चरही बघतो आहोत, वन लाइनरही बघतो आहोत आणि यापूर्वी आलेले तांत्रिक प्रश्न सुद्धा बघतो आहोत। बघा, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम जो आहे त्या संदर्भात राष्ट्रीय हिवताप निर्मूलन दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे। राष्ट्रीय हिवताप निर्मूलन दिन, मित्रांनो हिवताप हा अत्यंत महत्त्वाचा असा रोग आणि हिवताप निर्मूलन दिन आपण 25 एप्रिल या दिवशी साजरा करतो। मग एक सोपा प्रश्न माझा तुमच्यासाठी या ठिकाणी आहे, तो म्हणजे आरोग्य दिन आपण कधी साजरा करतो। यावर्षी कोरोनाची परिस्थिती होती, केंद्र सरकारमध्ये आरोग्यमंत्री कोण होते आणि राज्याचे आरोग्यमंत्री जे सातत्याने चर्चेत आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे। नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर अपेक्षित आहे। पुढे हत्तीरोग हा कोणत्या डासामुळे होतो? बघा, हत्तीरोग कोणत्या डासामुळे? तर क्युलेक्स डास। अनेक वेळा विचारला गेलेला प्रश्न, ही जी आपण चर्चा करतो आहोत या वन लाइनर संदर्भात जी चर्चा आपण घडवून आणतोय मित्रांनो, हे जर प्रत्येक लेक्चर तुम्ही आतापर्यंत झालेले आणि याच्यानंतर होणारे सगळे लेक्चर जर या ठिकाणी तांत्रिक प्रश्नांचे जर कव्हर केले तर माझं मत आहे की तुमचे जे 40 गुण प्रश्न आहेत, जवळपास 80 गुणांसाठीचे, हे या ठिकाणी 100% कव्हर होतील, यात कोणतीही शंका नाही। आता हत्तीरोगाचा जो प्रसार आहे ज्या डासामुळे होतोय त्याच्यामध्ये कोणती कृमी असते? तर वृग्रिया मलाई नावाची ती कृमी आहे। हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम हा कधी सुरू करण्यात आला? 1955 या साली। आता बघा, हत्तीरोग कार्यक्रम हा विशिष्ट एक प्रादेशिक रोग आहे असंही आपल्याला म्हणता येईल। हत्तीरोगाबद्दल मी बोलतोय, प्रादेशिक रोग। एका विशिष्ट प्रदेशामध्ये हा रोग पसरत असतो, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे। हत्तीरोगावर कोणत्या गोळ्या वापरतात? त्यामध्ये DEC आणि अल्बडाझोल हे जंतुनाशक या ठिकाणी वापरले जातात। पुढे मलम कोणती वापरली जाते? हत्तीरोगावर पाय किंवा हात जर सुजला असेल तर त्यावर कोणते मलम वापरायचे? तर उत्तर आहे सोप्रामायसिन नावाचं मलम आहे हत्तीरोगावरील। कारण की या ठिकाणी काय येतं आहे, नावातच आहे हत्ती। हत्ती म्हटलं की तुमच्या समोर प्रतिमा तयार होते, एक मोठा आवाढव्य असा प्राणी। मग त्या हत्तीप्रमाणे जी सूज येते आहे, अंगावर सूज येते आहे, ते हत्तीरोगाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य। पुढे मग महाराष्ट्र सरकारचं ध्येय काय होतं? 2015 जागतिक संघटनेने हत्तीरोग निर्मूलनाचे ध्येय काय ठेवले? 2020 ठेवलेले होते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये हत्तीरोग निर्मूलन किंवा नियंत्रण केंद्र म्हणून आपण कोणत्या ठिकाणाला ओळखतो? तर ते आहे वर्धा। महाराष्ट्रामधील वर्धा हे ठिकाण ज्याला हत्तीरोग नियंत्रण केंद्र म्हणून घोषित केलेलं आहे। पुढे राजमहेंद्री या केंद्राबद्दलचा प्रश्न आहे, वन लाइनर आहे की कोणत्या राज्यामध्ये राजमहेंद्री? उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यामधील राजमहेंद्री हे ठिकाण। त्यानंतर हत्तीरोगांची जंतू दिवसभर शरीराच्या कोणत्या भागामध्ये लपून बसतो? तर उत्तर आहे लसिका ग्रंथी। आता या ग्रंथी, यामध्ये ग्रंथींमध्ये 2 प्रकारच्या ग्रंथी असतात मानवी शरीरामध्ये, एक अंतस्थ ग्रंथी आणि एक बहिस्थ ग्रंथी। मग त्यांच्याबद्दल आम्हाला माहीत असलं पाहिजे। विज्ञानामध्ये हे घटक आपण कव्हर केलेले आहेत। पुढे क्विलेक्स आपण बघितलं की क्विलेक्स हा जो डास आहे तो कशाला कारणीभूत आहे हे आपण बघितलंय। त्याची जी अळी आहे ती कशावर तरंगते, कशा पद्धतीने पाण्यावर तरंगते? तर उत्तर आहे समांतर पद्धतीने ती पाण्यावर तरंगते। पुढे हत्तीरोग नियंत्रण दिन 5 ऑगस्ट। हत्तीरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार किती सहाय्य करते? 50%। मग 50% कोण करणार? तर जे राज्य सरकार आहेत ते 50% या ठिकाणी सहाय्य करणार। पुढचा प्रश्न मित्रांनो, काला आजार संदर्भातला प्रश्न आहे। काला आजार नियंत्रणासाठी केंद्र सरकारने किंवा केंद्र शासनाचे सहाय्य किती आहे? बघा, भारतामध्ये काला आजार या संदर्भात ज्या काही उपाययोजना होतात त्यामध्ये पूर्णतः 100% वाटा हा केंद्राचा असतो, हे माहीत असलं पाहिजे। पुढे पीत ज्वर ज्याला आपण ॲसिडिटी म्हणतो, याचा शोध कोणी लावला? तर वॉल्टर रीड या शास्त्रज्ञाने पीत ज्वराचा शोध लावलेला आहे। पुढे देवीची लस कोणी शोधून काढली? मला वाटतं हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला। एडवर्ड
जेन्नर हे ते नाव. पुढे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? उत्तर अलेक्झांडर फ्लेमिंग आहे. बघा, हे तुम्ही जेवढं जास्त वाचाल, जेवढं जास्त ऐकाल, तेवढे तुम्हाला या ठिकाणी तांत्रिक प्रश्न सोपे जातील आणि तुमचा रिझल्ट हा तांत्रिक प्रश्नांवर ठरतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे कुष्ठरोग जंतूंचा शोध कोणी लावला? डॉक्टर हॅन्सन. क्षयरोग जंतूंचा शोध कोणी लावला? रॉबर्ट क्वाक यांनी लावला आहे. त्यानंतर सूक्ष्मदर्शक यंत्र आहे याचा शोध कोणी लावला? अँटिन ल्यून हॅक असे या ठिकाणी म्हटले गेले. आता हा जो शब्द आहे हा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळा दिसतोय, मराठी उच्चार आहे. पुढे जीवनसत्वाचा शोध कोणी लावलाय? तर डॉक्टर फुंक यांनी जीवनसत्वाचा शोध लावलाय. व्हिटॅमिन्सचा शोध लावलाय डॉक्टर फुंक. हे शास्त्रज्ञ विचारले गेलेले आहेत. रॉबर्ट क्वाक असेल, जेन्नर असेल, फ्लेमिंग असेल, फुंक असेल, यांच्यावर सातत्याने प्रश्न आहेत. म्हणजे या ठिकाणी हे जे महत्त्वाचे शोध म्हणून आपण त्याच्यामध्ये हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे. रक्तगटाचा शोध आहे, कार्ल लँडस्टॅनर यांनी लावला आहे. हा कधी लावला असाही प्रश्न एक येऊन गेलेला आहे. पुढे रक्ताभिसरण ज्याला आपण म्हणतोय, ब्लड सर्क्युलेशन, त्याचा शोध कोण लावतंय? तर डॉक्टर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला आहे. पुढे विषम ज्वराचा जंतू जो आहे त्याचा शोध कार्ल जोसेफ हे लावतायत. त्यानंतर बी या रक्तगटाचा शोध मॅकम्युलम यांनी लावलेला आहे. धनुर्वाताचा शोध बेहरिंग कॅटोरसिटो हे नाव तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागतं. निर्जंतुक शस्त्रक्रिया जिला आपण म्हणतो ऑपरेशन, त्याच्या संदर्भात लॉर्ड लिस्टर हे नाव आहे. आणि अँटी रेबीज लुई पाश्चर एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ ज्यांच्यावर प्रश्न विचारले गेले आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे आपण या ठिकाणी जातो आहे तोंडाने देण्यात येणारी जी लस आहे तिचा शोध कोणी लावला? तर डॉक्टर आल्बर्ट साबिन. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा यावर प्रश्न घेतला होता. पुढे गजकर्ण हा रोग आहे, तो कशामुळे होतोय, कोणत्या प्रकारामुळे होतो आहे? तर कवकजन्य असा रोग आहे. या ठिकाणी काय हा संपर्कजन्य आहे, एका व्यक्तीच्या संपर्कातून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. पुढे लैंगिकदृष्ट्या पारिषित रोग तुम्हाला माहीत असले पाहिजे. यामधला एड्सचा आपल्याला माहीत असतो, पण दुसरं कॅफ्राईड आहे, व्हॅनेरियम आहे, हेपॅटायटिस बी आहे. पुढे शरीराच्या आतील होणाऱ्या बिघाडामुळे होणारा जो रोग आहे त्यांना काय म्हटलं जातं? बघा, म्हणजे बाहेरून कोणामुळेही काही होणार नाही आहे, शरीराच्या आतील जे काही बिघाड आहे त्याच्यामुळे जो होतोय रोग त्याला असंसर्गजन्य रोग असं आपण म्हणत असतो. पुढे कमी रक्तदाब कसा ओळखायचा किंवा त्याची रेंज काय आहे? 100 ते 60 दरम्यान आपण जे म्हणतोय कमी रक्तदाब. पुढे उच्च रक्तदाब जो आहे तो 160 ते 95 या रेंजमध्ये तो आम्हाला सांगता आला पाहिजे. रक्तदाबाचे मोजमाप करणारे यंत्र कोणते? तर स्पॅग्नोमॅनोमीटर हे ते यंत्र. पुढे शरीरात कोलेस्टेरॉल आहे, त्याची पातळी वाढली की कोणता आजार होतो किंवा कोणता रोग होतो? तर धमनी काठिन्यता. कोलेस्टेरॉलचं प्रमाण जे आहे आपण बघत असतो की जे स्निग्ध पदार्थ आहे ती जास्त खाल्ल्यामुळे ज्या काही धमन्या आहेत त्यांच्या आतल्या बाजूला कोलेस्टेरॉल साचत जातं आणि मग धमनी काठिन्यता ह्याच्यातून पुढे मग ते अटॅकसारखे वगैरे आपण बघतो हृदयविकारासारखे जे प्रॉब्लेम आहेत ते तयार होतात. पुढे मानवी शरीरामध्ये किती स्नायू असतात? 639. स्नायूच्या किती जोड्या असतात? तर 250. आणि स्नायूचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो ते शास्त्राला काय म्हणायचं? तर त्याला मेओलॉजी असा शब्द आहे. काय? स्नायूचा अभ्यास करणारं शास्त्र. कोणता असा रोग आहे की ज्याच्यामध्ये जखमा भरून निघत नाहीत? उत्तर आहे मधुमेह. मधुमेहामध्ये जखमा भरून निघत नाही. पुढे कोणत्या रोगाला शरीराच्या आतील अंतर्गत मारेकरी असं म्हटलं जातं? उत्तर मधुमेह आहे. बघा, अंतर्गत मारेकरी किंवा जखमा भरून न निघणारा रोग. पुढे डाऊन सिंड्रोम या रोगामध्ये किती गुणसूत्रे आढळतात? तर 47. एक गुणसूत्रांचा दोष त्यातून उद्भवणारा हा डाऊन सिंड्रोम रोग. पुढे टर्नर सिंड्रोम नावाचा एक रोग आहे, याच्यामध्ये एक्स गुणसूत्र आहे जे अस्तित्वात असते. कोणते? एक्स गुणसूत्र. पुढे क्लाइनफेल्टर सिंड्रोम आहे, यामध्ये पुरुषांमध्ये स्त्रीचे गुण आपल्याला दिसून येतात. हा एक नवीन आजार. सिकलसेल ज्याला दातृपेशी पंडुरोग असं सुद्धा म्हटलं जातं. सिकलसेल या गुणसूत्राच्या प्रॉब्लेम संदर्भातलाच आजार आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे.
पुढे अंधत्व नियंत्रण दिन आपण कधी साजरा करतो, तर 10 जूनला तो साजरा करतोय. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू केला गेला? 1976. अंधत्व दिन कधी साजरा केला जातो? 10 जूनला. आणि तो कोणाच्या जयंतीनिमित्त? डॉक्टर भालचंद्र. महत्त्वाचे मुद्दे मला वाटतं वन लायनरच्या माध्यमातून खूप चांगला अभ्यास या ठिकाणी होतो आणि तो आपण करून घेतोय. पुढे अंधत्व नियंत्रणाचे ध्येय शासनाने कोणत्या सालापर्यंत ठेवले आहे? तर 2020. दूरदृष्टीचा दोष असेल तर कोणत्या भिंगाचा चष्मा त्या ठिकाणी वापरला जातो? बहिर्गोल भिंग, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे चष्मा बनवण्यासाठी कोणती काच वापरतात? तर फ्लिंटन काच, ही लक्षात ठेवा. पुढे डोळ्याची शक्ती आहे ती कोणत्या एककामध्ये मोजली जाते? डायोप्टर नावाचं ते एकक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे रात आंधळेपणा हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? तर तो अनुवंशिक रोग आहे. कोणता? रंग आंधळेपणा. रंग आंधळेपणा म्हटलो मी. रात आंधळेपणा वेगळा, त्याच्यामध्ये रात्रीचं दिसत नाही. मात्र हा रंग आंधळेपणा, इथे हिरव्या आणि लाल रंगातील फरक कळत नाही, अनुवंशिक रोग आहे. हिरवा आणि लाल रंग याच्यातला फरक या ठिकाणी जाणवत नाही. पुढे मोतीबिंदू हा जर बघितला कितव्या वर्षानंतर होऊ शकतो? तर 40 नंतर होणारा हा रोग आहे. याची शस्त्रक्रिया कशा पद्धतीने? तर याग या पद्धतीने, ती याग लेसर शस्त्रक्रिया आपण त्याला म्हणतोय, ते आम्हाला माहीत असली पाहिजे. डोळ्यातील द्रवाचा जर दाब वाढला तर कोणता रोग होतो? उत्तर आहे काचबिंदू. काय? डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास होणारा रोग काचबिंदू. डोळ्यातील दाब कसा मोजला जातो? टोनोमीटर जे आहे त्याच्या सहाय्याने डोळ्यातील दाब मोजले जातो, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचे वन लायनर, तांत्रिक वन लायनर जे आहेत ते आपण बघतोय. 5000 प्लस वन लायनरचा सराव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हे पुस्तकही तुम्ही घेऊ शकतात, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. याच्यावर स्वतंत्र कोर्सही आहे आपला आरोग्य सेवक भरतीचे. त्या ठिकाणी STRCP नावाचं ॲप्लिकेशन, त्याची लिंक आहे. तिथे जाऊन तुम्हाला सगळे लेक्चर, याच्या आधी झालेले प्रश्न, सगळे वन लायनर्स, सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.